महादेवचं मंदिर आहे मित्रांनो. तर हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आजचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळूनच आलं असेल मित्रांनो की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनणार आहे आपला. तर विषय असा झाला होता मित्रांनो की मी माझा फोन बघत बसलेलो होतो. तर मम्मी मला अचानक बोलली की आज माझा पाय खूप जास्त दुखतोय म्हणे. तर एकदा डॉक्टरांना फोन करून विचार की डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आहेत की नाही. तर मग मी डॉक्टरांना फोन केला मित्रांनो. डॉक्टर बोलले की हॉस्पिटलमध्ये मी. तर आपण मग आता बिना टाइम वाया घालता निघूया सीधा हॉस्पिटलकडे. हॉस्पिटलमध्ये जायची तयारी होती, पण त्याच्यामध्ये पाऊस बी थांबायचं नाव नव्हतं घेत. पण काय करणार आहे, अर्जंट म्हणून जावंच लागणार आहे. तर आता निघालेलो आहे हॉस्पिटलकडं. मित्रांनो तुम्ही बघू शकताय सगळ्याकडे एकदम हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि वरती पाऊस, एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असताल तर ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे जे घर आहे ना मित्रांनो, हे माझ्या मामाचं घर आहे. पाचोरामध्ये जाताना अर्ध्या रस्त्यामध्ये लागतो हा घर. हा आपला संदीप भाऊ आहे मित्रांनो. हाय कर हाय. संदीप भाऊ होता मित्रांनो. फायनली मित्रांनो आपण हॉस्पिटलमध्ये आलोय. बघू डॉक्टर काय म्हणता काय नाही. तर डॉक्टरनी चेकअप वगैरे करून घेतलं. डॉक्टर बोलले काय घाबरण्यासारखी गोष्ट नाही म्हणे. एवढे 1-2 दिवसामध्ये फरक पडून जाईल आणि जर का फरक नाही पडला तर पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये येऊन जा म्हणे चेकअप करायला. आणि तसं मी आईला एकदा सलाईन लावून देतो म्हणे. तर मी बोललो डॉक्टर तुम्हाला पटलं तसं करा, फक्त आईला फरक पडून जायला पाहिजे लवकर. तर डॉक्टर बोलले काही टेन्शन नको घेऊ म्हणे, होऊन जाईल म्हणे सगळं क्लिअर. तर मित्रांनो मम्मीला सलाईन लावलेली बघू शकताय तुम्ही. तर मम्मीची सलाईन संपत नाही तोपर्यंत आपण किराणा भरून येऊ आणि थोडा बाजार करून येऊ. चला. पावसाने गेले उघडवलं का प्राची? हा ना. ओपन मार्केट ठेवा एजन्सीच्या नावात. माशा हाकलायचं काम पकडलं का? झालं मग किराणा भरून चालते, मग चालते ना. किराणा भरून झाला, आता बाजार करायला आलो. सांभाळून होतं. बाजार करून मम्मीच्या सांधेवादाच्या गोळ्या घेतल्या आणि मम्मीकडे निघालो लगेच. मग डॉक्टर सोबत बोलणं करून घेतलं. गोळ्या कशा खाऊ घालायच्या, कशा नाही खाऊ घालायच्या, जेवणाआधी कोणती, जेवणानंतर कोणती आहे ते डिस्कस केलं आणि घराकडे निघालो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलला नवीन असताल तर ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.